नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 27 एप्रिलच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की प्रिया आता तिचं नाटक करतच हात जोडत असं म्हणत असते की देवा, माझ्या सगळ्या माणसांना सुखरूप ठेव, या एका केसमुळे माझं घर उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. तर आता प्रिया अश्विनला म्हणते, चल आता मी तुला बँडेज लावून देते, आपण खोलीत जाऊयात, असं म्हणून ती त्याला खोलीत घेऊन जाते. तर आता अर्जुन सायलीला असं म्हणत असतो, आज जे झालं ते दिसतंय तितकं साधं नक्कीच नाही आहे. जिथे अश्विन तन्वी उभे होते तिथेच महिपत कसा काय पोचला, हा योगायोग तर नक्कीच नाही आहे. सायलीसुद्धा म्हणते, मला पण असंच वाटतंय महिपतनेच हे सगळं मुद्दाम केलं आहे, म्हणून तर अश्विन भाऊजींची काळजी वाटते. तर अर्जुन म्हणतो, अश्विनच्या अंगाला परत जर क्रॅक जरी आला ना तरी महिपतचं घर जाळेन मी. तर सायली आता त्याला शांत करत म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा आणि घरच्यांशी काही बोलू नकात या विषयावर, नाहीतर प्रकरण आणखीन चिघळेल. तुम्ही वर जा खोलीत, मी येते थोड्या वेळाने. तर आता अर्जुन तिथून निघून जातो. तर आता कल्पना तिथे येते व सायलीला रागातच म्हणू लागते की तू आज आम्हाला कॉफी काय पाजलीस, माझ्याबरोबर जेवलीस काय काय, तर म्हणे आमचा मूड ठीक करायचा होता. अगं पण तुला कधी कळणार आहे की माझा मूड तुझ्यामुळे जातोय. ही जी घरात केस आली आहे ना ती सुद्धा तुझ्यामुळेच आली आहे आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे. सायली आता काही म्हणणारच असते, तेवढ्यात कल्पना तिला हात दाखवून शांत व्हायला सांगते व तिथून निघून जाते. तर आता कल्पना निघून गेल्यावर सायली मनातच असं म्हणते, आई तुमचा मूड माझ्यामुळे जातोय ना, या घरातलं वातावरण माझ्यामुळे खराब होतंय. तर आता या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची जबाबदारी पण माझीच आहे. तर आता इथे अर्जुन खूप रागातच त्याच्या खोलीत आलेला असतो. सायलीही खोलीत येते. अर्जुन फोन काढतो व कोणाला तरी फोन करत असतो. सायली म्हणते, अहो आता तुम्ही खूप चिडलाय, आता कोणाशी बोलू नका. तर अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे मी काय करतोय ते, असं म्हणत तो दामिनीला फोन लावत असतो. तर आता दामिनीने फोन उचलल्या अर्जुन बंदुकीसारखं तिच्यावर शब्द चालवायला सुरू करतो. तो रागात असलेला असं म्हणतो, तुम्ही वकिली करताय की दुसरं काही, पैसे घेऊन तुम्ही या प्रोफेशनला डाग लावताय. मी आजपर्यंत तुमचा थोडा तरी रिस्पेक्ट करत होतो कारण तुम्ही हुशार आहात, पण तुम्ही तुमची हुशारी चुकीच्या कामासाठी वापरताय. तर दामिनी म्हणते, तुम्ही एक्झॅक्टली कशाबद्दल बोलतोयस मला, तुम्ही मला एक्झॅक्टली हे कशाबद्दल बोलताय, मला काहीच कळलेलं नाही आहे सुभेदार. तर अर्जुन म्हणतो, असं दाखवू नका की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. तुमचा क्लायंट महिपत शिखरे तुमच्या सांगण्यावरूनच सगळं करत असेल ना. त्याने आज माझ्या भावाला फिजिकली इंज्युअर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या गाडीने अश्विनला डॅश केलं. त्याने असं केलं, तुम्हाला हे माहीत नाही असं होणारच नाही. तुम्ही काय मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का? आश्रम केस जिंकता येत नाही आहे म्हणून या लेवलला उतराल का तुम्ही आता. तर दामिनी म्हणते, रिलॅक्स सुभेदार, महिपत शिखरेने काय केलं हे मला माहीतच नाही आहे. त्यात ते माझ्या सांगण्यावरून निश्चितच केलेलं नाही आहे. कोर्टात लढण्यावर विश्वास आहे माझं शस्त्र माझी बुद्धी आहे. असं रस्त्यावर उतरून गुंडागिरी करण्यात मला अजिबातच रस नाही आहे आणि गरजही नाही आहे. तर अश्विन म्हणतो, तर अर्जुन असं म्हणतो, मग तुम्ही हे जे काही म्हणताय त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, आम्ही विश्वास ठेवू असं वाटतं का तुम्हाला. तर दामिनी म्हणते, हो ठेवायचा, खोटं बोलून काय मिळणार आहे मला. असले फालतूचे तर्क लावण्यापेक्षा ना भावाची जरा काळजी घ्या, बरा आहे ना तो, जास्त सिरियस तर नाही आहे ना. तर अर्जुन म्हणतो, त्याची काळजी तुम्ही नका करू, तुमच्या क्लायंटला सांगा स्वतःच्या मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी दुसऱ्यांच्या जीवावर उठू नकोस. इतक्या रात्री तुम्हाला फोन केला त्यासाठी सॉरी, असं म्हणत तो फोन ठेवून देतो. आता सायली त्याला म्हणते, तुम्ही दामिनी देशमुखला फोन केला होता. तर अर्जुन हो असं म्हणतो. महिपतने जे काही केलं ते तिला काहीही माहीत नाही आहे, मला तरी वाटतंय की ती खरं बोलते. तर आता सायली अर्जुनला असं म्हणते की तुम्ही शांत व्हा आधी, तुम्ही बसा इथे, मी तुम्हाला पाणी आणून देते. ती असं त्याला म्हणते की तुम्ही शांत व्हा आणि इथे बसा. तुम्ही रागाच्या भरात दामिनी देशमुखला फोन केला, हे स्वतःचंच नुकसान आहे असं नाही वाटत का तुम्हाला. नाही, अश्विन भाऊजींच्या काळजीपोटी तुम्हाला राग येणं मला मान्यच आहे, पण आत्ता तो आवरणंच हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हेच तुमचं धोरण असायला हवं. दामिनी देशमुखसारख्या बुद्धिमान बाईसाठी तुम्ही स्ट्रॅटेजीच वापरायला हवी.
आपल्याला आता एक एक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. महिपतची गाडी अश्विन भाऊजींना येऊन धडकणं हा योगायोग असू शकतो ना? तर अर्जुन म्हणतो, योगायोग की प्रियाचा प्लॅन? तर सायली म्हणते, ती तिच्या नवऱ्यासोबतच असा विचार का करेल, असं काहीतरी का करेल? तर अर्जुन म्हणतो, प्रिया असा विचार करू शकते का हो? तुम्ही तिला माझ्यापेक्षा चांगलंच ओळखता. ती सेल्फिश आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. उद्या मला जर काही झालं तर तुम्ही मला, असं अर्जुन म्हणतच असतो. तेवढ्या सायली त्याच्या तोंडावर हात ठेवते व म्हणते, असं अभद्र बोलू नका तो. तर आता इथे दुसरीकडे प्रताप कल्पनाला म्हणतो, तू अजून त्या महिपतचाच विचार करतेस का गं? तर कल्पना म्हणते, त्या महिपतला बघितलं ना की डोक्यात एक तिडीक जाते. आधी अश्विनला फार काही लागलं नाही म्हणून बरं झालं, पण तो महिपत कधी काय करेल आपल्याला काहीच सांगता येत नाही. तर प्रताप म्हणतो, काही होणार नाही आहे गं, भलते सलते विचार करून उगाच टेन्शन वाढवून घेऊ नकोस. तर कल्पना म्हणते, या केसमुळे आपल्या घरात रोज काहीतरी निगेटिव्ह घडत असतं आणि याचा पूर्णाईंना किती त्रास होतो. त्यांची तब्येत आपल्याला सांभाळायला हवी ना. पण अर्जुन, सायली सतत केस केस करत बसलेले असतात, तर आपल्याला कसं काय जमणार आहे? तर प्रताप म्हणतो, आपला मुलगा एक नामवंत वकील आहे आणि तो ज्या केसवर काम करतोय त्यातली 2 माणसं आपल्या घरात राहत आहेत. एक म्हणजे त्याची बायको आणि दुसरं म्हणजे त्याच्या भावाची बायको. त्यामुळे आता केसचा विषय आपल्या घरात हा येणारच आहे. तर कल्पना म्हणते, म्हणजे आपण काहीच करायचं नाही का? तर प्रताप म्हणतो, म्हणजे अर्जुनचं काम आणि या घरात समतोल राखण्याचा आपण प्रयत्न करत राहायचा. तर आता इथे दुसरीकडे अर्जुन सायलीला असं म्हणतो, मी हे माझ्या बाबतीत बोललेलं सुद्धा तुम्हाला चालत नाही ना अभद्र? पण प्रिया हे अश्विनच्या बाबतीत करू शकते हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला महिपत आणि दामिनीपेक्षा ना प्रियापासूनच सावध राहायला हवं. तर सायली म्हणते, हे पटतंय मला, पण तुम्ही आता जास्त विचार करू नका, शांत व्हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तर इथे प्रताप कल्पनाला असं म्हणतो, मी अर्जुनला सांगतो की तन्वीला या केसमध्ये जास्त इन्व्हॉल्व करू नकोस आणि तू त्या तन्वीला सांग, उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून भडका उडू देऊ नकोस. तर कल्पना असं म्हणते, म्हणजे शेवटी चूक तन्वीचीच? तर प्रिया म्हणतो, तर प्रताप असं म्हणतो, अगं मी म्हटलं का तसं? कल्पना, काय हे छोट्या छोट्या गोष्टीवरून उगाच पॅनिक का होतेस तू पूर्वी अशी नव्हतीस. तर आता सायली पाणी आणायला बाहेर आलेली असते तेव्हा तिला कल्पना व प्रतापच्या खोली बाहेरून जाताना कल्पनाचा आवाज येतो, तिचं बोलणं ऐकू येतं. कल्पना असं म्हणत असते, अहो कळतंय मला, पण मी तरी काय करू? आपलं घर पूर्वी किती आनंदी असायचं ना, सगळे किती हसत खेळत असायचे. आता इतका ताण वाढलाय ना, त्याच्यामुळे माझी चिडचिड होते. आपलं घर पूर्वीसारखं कधी होईल हो? तर आता हे सगळं बोलणं सायलीने बाहेरून उभं राहून ऐकलेलं असतं. तर ती मनातच असं म्हणते, येईल आई, आपल्या घरात पूर्वीसारखं सुख परत नक्की येईल. मी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणेन. तुम्हाला तुमचं कुटुंब परत हस्तखेळतं दिसण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. असं म्हणत सायली पाणी घेऊन तिच्या खोलीत जात असते. तर आता खोलीत आल्यावर प्रतिमाला फोन लावत असते. तर प्रतिमा तिला असं विचारते की एवढ्या रात्री फोन केलास, सगळं ठीक आहे ना सायली? तर सायली म्हणते, वरवरचं बघायला गेलं तर सगळंच ठीक आहे, पण घरात सगळ्यांवर खूप ताण आहे. पूर्वीसारखं वातावरण होतच नाही आहे घरामध्ये. आणि आता पुन्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फक्त एकच व्यक्ती आणू शकते. तर प्रतिमा म्हणते, कोण? तर सायली म्हणते, तुम्ही प्रतिमा आत्या. तर प्रतिमा म्हणते, अगं मग तुम्ही सगळे इथे या ना जेवायलाच. तर सायली म्हणते, त्यापेक्षा तुम्ही आणि रविराज काकाच इथे आलात तर, म्हणजे मला घरातल्या सगळ्यांना सरप्राईज देता येईल. त्यात उद्या अक्षय तृतीया आहे, आपण सणाला नेहमी एकत्र असतो ना, तुम्ही इथे आलात तर आपण एकत्र सेलिब्रेट करू. तर प्रतिमा म्हणते, असं म्हणतेस? तर सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, उद्या 3:30 मुहूर्तांपैकी एक आहे. उद्या नवीन सुरुवात करायला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायला उद्यासारखा मुहूर्त असू शकत नाही. तर प्रतिमा म्हणते, बरं होऊ दे तुझ्या मनासारखं. सायली म्हणते, ठीक आहे, मी सगळ्यांच्या आवडीचा बेत करते, सगळे एकत्र बसतील, गप्पा मारतील, जुन्या आठवणी निघतील. तर प्रतिमा असं म्हणते, तू सगळ्यांसाठी किती धडपडत असतेस ग?
तर सायली असं म्हणते, पण प्रतिमा आत्या, तुम्ही कोणाला कळू देऊ नका की हा प्लॅन मी केलाय, नाहीतर सगळे नाराज होतील. तर प्रतिमा असं म्हणते, ठीक आहे, अजिबात काळजी करू नकोस, भेटूयात उद्या. तर आता रविराज प्रतिमाला विचारतो, काय म्हणत होती सायली? तर प्रतिमा म्हणते, नाही, विशेष काही नाही. इथे दुसऱ्या दिवशी सायली किचनमध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असते. इथे आता प्रतिमा व रविराज खोलीत असतात. रविराज म्हणत असतो, प्रतिमा, मला जरा आज मुंबईला जावं लागणार आहे कामासाठी. तर प्रतिमा म्हणते, नाही अजिबात नाही, तुम्ही आज माझ्यासोबत सुभेदारांकडे येत आहेत. तिथे आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे. मला काहीही कारणं देऊ नका, तुम्हाला यावंच लागेल. आणि हे कन्फर्म आहे. हो, तन्वीचं लग्न झाल्यापासून त्या घरात सतत काही ना काहीतरी भांडणं सुरू आहेत. आज सणाच्या दिवशी तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येऊ द्यात ना. तर रविराज म्हणतो, ठीक आहे, तू ठरवूनच टाकलंयस तर मी तरी काय बोलणार, जाऊयात आपण. तर रविराज असं म्हणतो, काल तुला रात्री सायलीचा जो फोन आला होता तो याचसाठी का? तर प्रतिमा हो असं म्हणते, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सायलीच किती धडपड करत असते हो, दुसरं कोणी का असं करेल? तर रविराज असं म्हणतो, मग कालच सांगायचं ना मला. तर प्रतिमा म्हणते, मग तुम्ही कालपासूनच वाद घालत राहिला असतास म्हणून नाही सांगितलं. आणि सायलीने काही केलेलं फारसं तुम्हाला आवडत नाही आहे हे मला माहिती आहे. आणि काय गंमत आहे बघा ना, त्यांच्या घरात वाद होतात तन्वीमुळे आणि ते मिटवण्याचा प्रयत्न कोण करतंय? तर सायली. आता ते वाद मिटवण्याची जबाबदारी कोणाची असायला हवी? तन्वीची ना. पण तिला तर असं काही सुचतच नाही हो. तर रविराज म्हणतो, प्रतिमा, प्रत्येक वेळी सायली आणि तन्वीची तुलना केलीच पाहिजे का गं? सुभेदारांमुळे किती भोगलंय हे तिने तुला माहितीच आहे. तरीसुद्धा ती चांगल्या सुनेचं काम ती करतच आहे. तुला ना प्रत्येक वेळी त्या सायलीचं कौतुक आहे आणि आपली तन्वी तुला नेहमी वाईट दिसत आलेली आहे. तर आता प्रतिमा म्हणते, जाऊ द्यात हा विषय, सोडा आता, आपण निघूयात. तुम्हाला बघून पूर्णाईंना किती आनंद होईल एवढाच विचार करा आता. तर आता इथे दुसरीकडे महिपत दामिनीकडे आलेला असतो. दामिनी म्हणते, तुम्हाला नसते उद्योग करायला कोण सांगतं? त्या सुभेदाराच्या भावाला काय केलं तुम्ही? तर महिपत म्हणतो, ओ ते नुसती टिचकी मारली, पण ते एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे, फक्त थोडंसं खर्चटलं त्याला. तर दामिनी म्हणते, काय सिरियसली घ्यायचं, काय लाईटली घ्यायचं, तुम्हाला सगळंच कळतंय की, मग माझी काय गरज आहे? तुमचे केस तुम्हीच लढा. तर महिपत म्हणतो, ओ तुम्ही एवढं टोकाला का जाता नेहमी? तर दामिनी म्हणते, त्या अर्जुन सुभेदारच्या भावाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला, सगळा ब्लेम माझ्यावर आला असता, ते वेगळं. तर महिपत म्हणतो, अहो पण काही झालं नाही ना. बरं, ह्याच्यापुढे मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही. तर दामिनी म्हणते, मी सांगेपर्यंत या केसमध्ये काहीही करायचं नाही, कोणालाही इजा पोहोचवायची नाही. ही केस मी माझ्या पद्धतीने लढणार आहे आणि स्वतःची पद्धत त्यात घुसडायची नाही तुम्ही. तर महिपत म्हणतो, नाही घुसडणार. तर इथे दुसरीकडे सुभेदारांकडे सगळे जेवायला जमलेले असतात, एकत्र असतात. कल्पना विचारते, पूर्णाई, तुम्ही एवढ्या गप्प का दिसता आहात? काही वेगळं झालंय का? तर पूर्णाजी म्हणते, आता वेगळं काय व्हायचं राहिलंय आणखी? वाद तर रोजचे झालेत, आता या वयात नाही सहन होत गं मला, अस्वस्थ वाटत राहतं. तर सायली मनातच म्हणते, थोडा थांबा पूर्णाची, तुमचा चेहरा आत्ता खुलेल बघा. तर प्रिया असं म्हणते, सगळे इतके स्ट्रेस आहेत तरीही काहींच्या चेहऱ्यावरचं हसू काही थांबत नाही आहे, असं ती सायलीकडे बघून म्हणत असते. ती असं म्हणते, उलट ना, जितके सगळे जास्त स्ट्रेस असतील तितकं त्यांना आनंद होतो, आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात. तर आता अर्जुन असं प्रियाला म्हणतो, कसं आहे ना तन्वी, काही माणसं टेन्शनमध्ये पण आनंदित राहतात आणि घरचे कसे आनंदित राहतील याचा विचार करतात. तर आता प्रताप म्हणतो, अर्जुन 1 मिनिट शांत राहा. आणि तन्वी, काही कारण नसताना तू वाद का उकरून काढत असतेस गं? सगळे शांतपणे बसलेत ना, मग काय बोलतेस तू? तर आता तेवढ्यातच दारात प्रतिमा व रविराज येतात. त्यांना बघून सगळे खूप खुश झालेले असतात. तर आता विमल त्यांच्यासाठी टेबल आणते, ते दोघेही बसतात. रविराज असं म्हणतो, पूर्णाई, आजची ही धावती भेट नाही आहे, आज आम्ही दिवसभर बसणार आहोत आणि मस्त खाऊन पिऊन दिवसभर गप्पा मारूयात. तर प्रताप म्हणतो, मस्तच झालं, मग मी पण आज फॅक्टरीमधून सुट्टी घेतो, मी आज येणार नाही आहे. अर्जुन पण असं म्हणतो, मी पण आज उशिराच निघेन. मग कल्पना असं म्हणते, मला तर आता खूप छानच वाटतंय, आज सणाचा दिवस आपण सगळे एकत्र घरात बसून साजरा करणार आहोत. ही आयडिया नक्कीच प्रतिमाची असणार आहे. तर प्रतिमा मनातच म्हणते, तुझ्या मनासारखं झालं ना सायली,
बघ सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. तर सायलीसुद्धा मनातच असं म्हणत असते, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हीच तर माझी खरी मिळकत आहे, हे वैभव आहे माझं. प्रतिमा मनात म्हणते, हे वैभव तू तुझ्या मेहनतीनेच कमवलेस बाळा. प्रत्येक घराला तुझ्यासारखी जीव लावणारी सून मिळायला हवी. तर सायली मनातच असं म्हणते, प्रत्येक सुनेला माझ्यासारखं सासर मिळायला हवं, मग जीव लावणं फारसं कठीण जात नाही. तर आता प्रिया प्रतिमाला म्हणते, आई मी कॉफी आणू का तुझ्यासाठी? तर सायली असं म्हणते, प्रिया अगं प्रतिमा आत्या कॉफी नाही चहा पितात. तर प्रियाचा चेहरा लगेचच पडतो आणि रविराज काका बिनसाखरेची कॉफी पितात. मी आणते हा पटकन तुमच्यासाठी, असं म्हणत सायली किचनमध्ये जाते. प्रताप असं म्हणतो, आज खूप दिवसांनी खूप मस्त वाटतंय मला, आज खूप दिवसांनी पिकनिकसारखा दिवस जाणार आहे. प्रतिमा म्हणते, अश्विन आज तूही कुठे जायचं नाही असा, तुझ्या पेशंट्सना दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे पाठव, पण मी आज घरातून कोणालाही हलू देणार नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, आत्या तुला आठवतंय आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सुट्टीमध्ये तू घरी यायचीस आणि आम्ही सगळे गेम खेळायचो एकत्र मिळून. तर प्रियाही मध्येच म्हणते, हो ना मलाही आठवतंय आपण खेळायचो ते. तर आता पूर्णाजी म्हणते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं ते फक्त माझ्या लेकीला माहिती आहे. प्रतिमा तू आजचा दिवस असा घालवायचा ठरवलास आणि सगळे किती खुश आहेत बघ. तर आता ही आयडिया सायलीची असल्यामुळे प्रतिमा सायलीकडे बघत असते. इथे दुसरीकडे दामिनी परत येते तरी महिपत तसाच गप्प बसलेला असतो. तर ती महिपतला बघून विचारते, तुम्ही काय करता इथे? तर महिपत म्हणतो, गप्प बसलोय, तुम्ही सांगितलंत ना काही बोलायचं नाही करायचं नाही, म्हणून तुमची वाट बघत बसलो होतो. तर दामिनी म्हणते, कसली वाट बघताय? तर महिपत म्हणतो, तुम्ही सांगायची की पुढे काय करायचं आहे ते. तर आता दामिनी चिडतच म्हणते, इथून निघण्यासाठी तुम्हाला माझी परवानगी आहे, ताबडतोब निघा इथून. आणि हां निघायच्या आधी एक काम करायचं, प्रिया मधुकर उर्फ किल्लेदार मला तिला भेटायचं आहे. तर महिपत म्हणतो, हो का, थांबा मी आत्ता लगेच तिला फोन लावतो. पण तुम्हाला तिला कशाला ह्यामध्ये खेचायचं आहे? तर दामिनी म्हणते, ती मध्ये आहे शिकरे, ती मध्येच आहे, ती आपल्या केसमधली एक महत्त्वाची साक्षीदार आहे आणि मला तिला भेटायचं आहे. तर महिपत असं म्हणतो, मी तिला एक फोन टाकू का, ती लगेच येईल. तर दामिनी म्हणते, एक मिनिट हा, मी दिवसभर फक्त तुमच्या केसचा विचार नाही करत, इतरही बरीच कामं आहेत मला, मी तुम्हाला तारीख आणि वेळ कळवीन, तेव्हा तिला सांगायचं मला येऊन भेट, निघा आता. तर आता महिपत तिथून निघून जातो. इथे दुसरीकडे सुभेदारांकडे सगळे तयार होऊन गप्पा मारत असतात, गंमत करत असतात, जुन्या आठवणी आठवत असतात, हसत खेळत बसलेले असतात. तर सायली सगळी कामं करत असते. तर आता प्रतिमा सायलीला कामं करताना बघून असं म्हणते, सायली तू मगापासून एकटीच सगळी कामं करतेस, मी येऊ का मदतीला? सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या तुम्ही बसा, आणि मी एकटी कुठे आहे, विमलताई आहेत ना माझ्यासोबत. तर प्रतिमा म्हणते, हो पण या घरात 2 सुना आहेत ना, मग तुम्ही दोघींनी काम करायला हवं, असं ती प्रियाकडे बघत म्हणते. तर प्रियाला आता रागच येतो. ती म्हणते, आई जाणारच होते मी मदत करायला, पण सायलीला सगळं स्वतःच करायचं असतं ना, म्हणून तिने येऊ दिलं नाही मला. आणि आई सायलीने किचनचा ताबा घेतला ना त्याआधी सगळं मीच करत होते. तर आता हे ऐकून प्रतिमा जरा शॉकच होते. सायली व बाकी सगळेजण प्रियाकडे बघूच लागतात. तर मित्रांनो आता पुढील भाग पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.